त्यामुळे मुळात सर्वात पहिले म्हणजे राग येतो. राग येणं हे नैसर्गिक असलं तरी पण त्याचं किती तीव्रता असते, ही मुळात माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते. तो माणूस किती फ्लेक्सिबल आहे, किती म्हणजे काय म्हणतात, की स्वतःच्याच गोष्टींवर ठाम आहे, की नाही हे असंच व्हायला पाहिजे. अशी जी माणसं असतात त्यांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळे आपण अशा बऱ्याच लोकांना म्हणतो, की हे खूप रागीट आहेत किंवा हे हे कोणाचंच काही खपवून घेत नाहीत. हे तडक बोलतात, फटकळ आहेत, अशा पद्धतीने आपण बोलतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, दुसरी कॅटेगरी लोकांची अशी आहे, की ते पटकन बोलत नाहीत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बॉसनी एखादं काम दिलं आपल्याला. एखादा चांगला एम्प्लॉयी आहे, त्याला काम सांगितलं. त्याचं काम त्यांनी संपवलं, दुसऱ्याचंही काम आणून त्यांनी सांगितलं, "अरे एवढं करून टाक ना." तो एकदा करतो, दोनदा करतो, 10 वेळा करतो, काहीही बोलत नाही. पण 11व्यांदा जेव्हा बॉस त्याला सांगायला जातो, तेव्हा तो एकदम त्याचा भडका उडतो आणि तो त्या पद्धतीने व्यक्त होतो. एकदम बॉसलाही वेडं-वाकडं बोलून टाकतो. आणि हे असं घडल्यामुळे कदाचित त्याच्या नोकरीवरही गदा येऊ शकते. तर त्याच्यामुळे अगदी जी लोकं बोलू शकत नाहीत, आपले विचार समोरच्याला न दुखावता व्यक्त करू शकत नाहीत, त्यांच्यातही रागाचा एक प्रकारे भडका उडू शकतो आणि हा हाच प्रॉब्लेम आहे मुळात, की आपण व्यक्त कसे होतो, जेव्हा राग येतो तेव्हा, हा सर्वात कळीचा मुद्दा आहे.